सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शिरूर पोलिसांनी अटक केलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्याम सुंदर गुजर हाच ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाइंड निघाला। त्याला यापूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर जप्त मुद्देमालाचा अपहार केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल गुजर यांच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने याला शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील बजरंग चौकी जवळील नवी दिल्ली परिसरात काल सायंकाळी 6:45 वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला। यात एक महिला गंभीर भाजली असून इतर 2 जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे। या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली। तू माझ्याशी फोनवर बोलत का नाही, माझा नंबर का ब्लॉक केला, असे म्हणत एकाने नृत्यांगनावर कोयत्याने वार केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गायत्री तुषार सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी श्रीरामपूर तालुक्यातील 6 परीक्षा केंद्रांवर 3818 तर इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 11 केंद्रांवर 4726 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे। या परीक्षेचे संपूर्ण नियंत्रण के.जे. सौम्या हायस्कूल येथून केले जाणार आहे। परीक्षा कॉफीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभाग सतर्क असून भरारी पथकही राहणार आहे। अपूर्ण जलजीवन योजनेमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारी करावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी केल्या। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। खेळ आपल्या जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो। खेळामुळे आपण पराभव पचवायला व खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते। मनातील अहंकार गळून पडतो। आपल्या प्रशासकीय कामकाजात व वैद्यकीय आयुष्यातही या गुणांची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे केवळ स्पर्धेपुरते न खेळता व्यायामाचा हा मंत्र आयुष्यभर जपा। यातून चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता व पर्यायाने एक उत्तम प्रशासन घडेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी व्यक्त केले। बाजार समितीमध्ये मातीमोल बाजार भावाने कांद्याची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्चही भागत नाही। यासाठी सरकारने हस्तक्षेप करत कांद्याला जास्त हमीभाव देऊन नाफेड द्वारे खरेदी करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे धरत नायब तहसीलदार दीपक करखिले यांना निवेदन दिले। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महादेव मंदिरामध्ये श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। या निमित्त 3 तिसगाव येथील महादेव मंदिरात महापूजा आयोजित करण्यात आली होती। तसेच गावातून मूर्तीची संवाद मिरवणूक काढण्यात आली। 3 दिवस अक्षरशः तिसगाव भक्ती रसात नाहून गेले होते। भंडारदरा धरणाच्या कालवा पाटबंधाराच्या वापरासह नादुरुस्त झालेल्या SWF पाणी माफ यंत्रणेबाबत राज्य शासनाने नव्याने सविस्तर शपथपत्र दाखल करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी 2024 रोजी ठेवण्यात आली आहे।
पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील 10 आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी शुक्रवारी रद्द केला. आरोपींमध्ये तलाठी किरण फालते, क्रांती शुगर या खासगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश्वर नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिक्खू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवाजीराव नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.